नमस्कार, मी APS सागर पवार, घोडेगाव पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी. घोडेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 7/8/2026 रोजी कोलदरी गावामध्ये एक भांडणाचा प्रकार झालेला आणि मारामारीमध्ये गंभीर दुखापती झालेल्याची माहिती मिळाली होती. तात्काळ घोडेगाव पोलीस स्टेशनच्या टीमने आणि नागरिकांनी जे जखमी होते त्यांना उपचाराला प्रथम घोडेगाव नंतर मंचर पुणे येथे दाखल केलेले होते. त्या घटनेच्या अनुषंगाने आरोपीला घोडेगाव पोलीस स्टेशनने तात्काळ शोध मोहीम चालू केली होती. घटनेतील जे जखमी आहेत शिवाजी काळे यांनी त्याबाबत फिर्याद नोंद केलेली होती आणि त्यामध्ये आपण प्रथम खुनाचा प्रयत्न याबाबत गुन्हा दाखल केला होता. आरोपीला तात्काळ आम्ही ताब्यात घेऊन अटक केली. अटक केल्यानंतर कोर्टामध्ये हजर केलं होतं आणि कोर्टामध्ये हजर करून त्याला माननीय न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आपण सध्या येरवडा खारापूर येथे जमा केलेला आहे. या घटनेमध्ये ज्या जखमी महिला ज्या होत्या सुमन शिवाजी काळे यांना उपचारासाठी पुणे येथे बिर्ला हॉस्पिटल येथे दाखल असताना काल पहाटेच्या साधारण 2 वाजताच्या दरम्यान त्यांना मृत घोषित केलेलं होतं. त्याबाबत आपण नंतर जी त्यांचे प्राथमिक औषधोपचार आणि डॉक्टरांच्याकडचे पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट्स आणि जे साक्षीदार नातेवाईक आहेत त्यांच्याकडच्या तपासाप्रमाणे त्या गुन्ह्यामध्ये कलमवाढ केलेली आहे आणि त्या कलमवाढीप्रमाणे आपण 103 BNS याप्रमाणे कलमवाढ करून खून याचा पण समाविष्ट केलेला आहे. याबाबत जे घटनास्थळी मिळालेले पुरावे आणि साक्षीदार यांच्याकडे तपास करून आपण परिपूर्ण तपास मुदतीत करून आरोपीवर कठोर शिक्षा कशी होईल या दृष्टीने दोषारोपपत्र न्यायालयात सादर करणार आहे. या घटनेमध्ये साधारण दिनांक 7/8/2026 रोजी दुपारी साधारण 2 वाजताच्या सुमारास ही घटना घडलेली आहे. यामध्ये जो आरोपी आहे गौरव उर्फ मोहित काळे याने काहीतरी वस्तू या फिर्यादी आणि जे मयत आहेत त्यांच्या घराच्या समोर ठेवलेली असलेले एक साक्षीदारांनी सांगितलेलं. त्या अनुषंगाने ती विचारणा करण्यासाठी यातील मयत सुमन काळे या तिथे गेलेले होते आणि आरोपीच्या घरी विचारले गेलेले असताना त्यांना आरोपीने त्यांच्यावर हल्ला केला आणि हा हल्ला एवढा गंभीर केला होता की त्यामध्ये त्यांना एवढी गंभीर दुखापत होत्या, त्या बेशुद्धावस्थेत त्या ठिकाणी पडलेल्या होत्या. त्यावेळी आजूबाजूच्या नागरिकांनी आरडाओरड केला. त्यावेळी मुलगा त्यांचा आणि फिर्यादी हे देखील तिथं आले आणि त्यांनी सुद्धा त्या जखमी महिला ज्या होत्या सुमन काळे यांना उचलून नेण्याचा प्रयत्न करत असताना आरोपीने तिथलेच एक लोखंडी असं पाईप सदृश्य चौकोनी हे घेतलं आणि त्याच्या साह्यानं पुन्हा त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यामध्ये तिघही जखमी झाले आणि त्यात सुमन काळे यांना एवढी दुखापत गंभीर झालेली होती, अक्षरशः उचलून आपटलेलं होतं आणि ह्यामुळं त्यांच्यावरची उपचार सुरू असताना मृत्यू झाले. याबाबतचे मेडिकल रिपोर्ट्स आणि साक्षीदार यांच्याकडचा तपास आणि याप्रमाणे आपण पुढचा तपास करणार.